हॅलो डिअर फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पर्यावरणीय व्यवस्थापन या पाठाला सुरुवात केली आहे. तर त्याचा आजचा जो काही भाग आहे तो तिसरा भाग आहे. यापूर्वीचे दोन भाग आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेले आहेत आणि आशा करते की ते तुम्हाला समजले देखील आहेत. तर आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत? आजच्या भागामध्ये आपण पर्यावरणीय संवर्धन, आपली सामाजिक जबाबदारी, हा जो काही मुद्दा आहे तो आपण आज पाहणार आहोत. तर चला, टाइम न घालता आपण आता या मुद्द्याला सुरुवात करूया. पर्यावरण आणि मानव यांचा संबंध मानवाच्या अस्तित्वापासूनच आहे. कारण जर पर्यावरणाची निर्मिती झाली नसती तर मानवाचं सुद्धा अस्तित्व निर्मिती झाली नसती. तर मानवाची निर्मिती असेल किंवा पर्यावरणाचा काय संबंध आहे हे आपण पहिल्या पाठामध्ये पाहिलेलंच आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, पृथ्वीवर मानवाचे पाऊल तिच्या निर्मितीच्या बराच कालावधीनंतर पडले. तर पृथ्वीवर मानवाचं जे काही पाऊल आहे, अगोदर मानव आला नाही तर अगोदर पृथ्वी आली आणि पृथ्वीच्या निर्मितीनंतर, तेही बराच कालावधीनंतर, म्हणजे जवळपास अब्जो करोडो वर्षाच्या कालावधीनंतर काय झालं तर मानवाची निर्मिती झाली आणि मग तो पृथ्वीवर आला. मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती या गुणांच्या आधारावर इतर सजीवांपेक्षा आपले स्थान महत्वपूर्ण ठरवले. तर मानव हा पृथ्वीवरचा असा एकमेव प्राणी आहे ज्याला बुद्धिमत्ता आहे, स्मरणशक्ती आहे. एवढेच नव्हे तर त्याची कल्पनाशक्ती सुद्धा कधी कधी फार मोठं काम करत असते. तर या गुणांच्या आधारावरच काय झालं, इतर सजीवांपेक्षा आपलं जे काही स्थान आहे ते मानवाने निसर्गामध्ये कायम टिकवून ठेवलं किंवा ते महत्वाचं ठरविले. त्यानंतर पुढचा मुद्दा, आपल्या गुणांच्या आधारावर त्याने निसर्गावर प्रभुत्व स्थापन केले. म्हणजे निसर्गाला मानव हाताळू शकतो हे दाखवायचं असावं म्हणून मानवाने वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर केला आणि निसर्गामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा मुद्दा, निसर्गाने मानवाला जी वेगवेगळी प्रकारची साधन संपत्ती दिली त्या साधन संपत्तीचा त्याने पुरेपूर वापर करून घेतला. तर निसर्ग हा एक काय आहे, तर निसर्ग हा प्रत्येकासाठी एक त्याच्या इच्छा पूर्ण करणारा असा देवदूत आहे. कारण निसर्गामध्ये बऱ्याचशा प्रकारची साधन संपत्ती आपल्याला आढळते. मग ती वन्य साधन संपत्ती असेल, जीव साधन संपत्ती असेल किंवा मग बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर त्या सर्व साधन संपत्तीचा मानवाने पुरेपूर वापर करून घेतला आणि शेवटी निसर्गाला काहीच दिलं नाही. तर याचा परिणाम आपल्याला पाहावा लागेल. सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे घेतच राहिला आणि या प्रक्रियेत नैसर्गिक पर्यावरणाची हानी होण्यास सुरुवात झाली. तर मानवाची एक खोड आहे आणि ती खोड म्हणजे काय, तर तुम्ही या कवितेच्या ओळी ऐकल्या आहेत का? पहा, तर त्या ओळी आहेत, देणाऱ्याने देतच जावे आणि घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावेत. तर यावरून काय समजतं की अशा पद्धतीचं काम मानवाने काय केलं आहे, निसर्गाकडे केलं आहे की निसर्गाकडून शक्य तितक्या सर्व सुख समृद्धीच्या गोष्टी त्याने मिळवलेल्या आहेत, पण निसर्गाला त्यानं काहीच दिलं नाही आणि या प्रक्रियेमध्ये निसर्गाची मात्र प्रचंड प्रमाणामध्ये हानी होण्यास सुरुवात झाली. यातूनच पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आज पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्वाची आहे. तर हे जे काही पर्यावरणाचा समतोल आहे तो बिघडवण्यामध्ये सुद्धा मानवाचा मोठा हात आहे. कारण मानवाने वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून निसर्गामध्ये बदल घडवून आणले नसते तर आज ही परिस्थिती आपल्यावर उद्भवली नसती. तर याचं उदाहरण म्हणजे काय, तर पहा, जे काही डोंगर असतात मोठे मोठे ते निसर्गाद्वारे निर्माण झालेले असतात, बरोबर. तर त्या डोंगरांमध्ये सुद्धा आपण काय करायला लागलो, मार्गक्रम करायला लागलो. त्या डोंगरांमध्ये सुद्धा आपण रस्ते बनवायला लागलो आणि त्या रस्ते बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काही वेगवेगळे बदल त्या डोंगराच्या भागामध्ये झाले असतील, डोंगराच्या रचनेमध्ये झाले असतील,
त्याचा परिणाम नंतर आपल्याला काही कालावधीनंतर पाहायला मिळाला. तर माळीण गावाची जी काही दुर्घटना आहे ज्यामध्ये भूस्खलन झालं, तर ते याचंच उदाहरण आहे की आपण जे काही निसर्गात आढळणाऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये डोंगरे असतील, नद्या असतील, या सर्व गोष्टींमध्ये आपला हस्तक्षेप केला आणि त्याचे परिणाम नंतर आपल्याला पाहायला भेटले. त्यानंतर तर तो समतोल बिघडवण्यामध्ये आपला हात होता हे आपण मान्य करायला हवं आणि त्याचा जो काही समतोल आहे तो परत त्याच ठिकाणी किंवा तशाच पद्धतीने आणण्यासाठी सुद्धा आपली भूमिका महत्वाची ठरते. त्यामुळे त्या दिशेने आपण प्रयत्न सुद्धा करायला हवेत. त्यानंतर पुढचा मुद्दा, पर्यावरण समतोलन बिघडवण्याचे काम जर मानवाने केले असेल तर त्याचं रक्षण, त्याचं संरक्षण, संवर्धन करण्याचे कामही तोच करू शकतो. कारण इतर प्राण्यांकडे आपल्या मानवा इतकी बुद्धिमत्ता नाही, त्याची कल्पनाशक्तीही तितकी प्रचंड नाही. तर मानवाने त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती, कल्पनाशक्तीच्या जोरावरती काय केलेलं आहे, तर निसर्गातून शक्य तितक्या गोष्टी त्याला घेता येतात, तितक्या गोष्टी त्याने घेतलेल्या आहेत, त्यांचा पुरेपूर फायदा घेतला आहे आणि मग निसर्गाला बिघडवण्याचं काम सुद्धा त्यानेच केलं आहे. त्यामुळे हे जर निसर्गाचं समतोल बिघडवण्याचं काम मानव करू शकतो तर त्याचं संवर्धन करण्याचं, त्याचं रक्षण करण्याचं कामही त्यालाच करायला हवं. त्यानंतर पुढचा मुद्दा, बऱ्याचदा आपण करत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे ही गोष्ट सर्वसामान्य लोकांना माहीत नसते व अजाणतेपणी काही कृती घडत राहतात. तर बऱ्याच वेळेला काय होतं, तर अशा छोट्या छोट्या कृती असतात ज्या छोट्या छोट्या कृतींमधून सुद्धा बऱ्याचशा पर्यावरणाला हानी करणाऱ्या गोष्टी, कृती घडत असतात, पण सर्वसामान्य लोकांना त्या माहीत नसतात. आपल्या भारतामध्ये तर आपण पाहिलं तर जवळपास आतापर्यंत 25 ते 30% लोक हे अशिक्षित आहेत. मग कोणत्या कृती केल्यानंतर काय होतं, किंवा तसं म्हणण्यापेक्षा आपण असंही म्हणू शकतो, काही जे काही शिक्षित लोक आहेत त्यांना माहीत असतं की छोट्या छोट्या कृतींमधून कशा पद्धतीने प्रदूषण पसरतं. तर या सर्व गोष्टी माहीत असून सुद्धा त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर न करता त्यांना फक्त आपण कशासाठी वापरतो, तर फक्त मार्कापुरता आपण या सर्व गोष्टींचा विचार करतो. त्यामुळेच कदाचित आपले आतापर्यंत पर्यावरण संवर्धनामध्ये कुठलाही विकास झालेला पाहायला मिळत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा, तुम्ही इथे पाहू शकता की कशा पद्धतीने औद्योगिकरणामुळे पर्यावरणाचा जे काही समतोल आहे तो बिघडला गेला. त्यामध्ये वायू प्रदूषण आलं, जल प्रदूषण झालं, तशाच पद्धतीने मृदा प्रदूषण असेल. तर या सर्व गोष्टी कशामुळे घडल्या, तर मानवाचा हस्तक्षेप वाढल्यामुळे किंवा मानवानेच काय केलं, निसर्गाचा जो काही समतोल आहे तो बिघडवल्यामुळेच घडल्या. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे, माहित आहे का तुम्हाला, तर यामध्ये आपल्याला पर्यावरण संवर्धना संदर्भात निर्माण केलेले कायदे, वन संवर्धन कायदा, यामध्ये आपण सर्वात अगोदर पाहणार आहोत. तर बरेचसे अशी माणसे असतात, बरेचसे असे मनुष्य असतात की त्यांना आपण जर तोंडाने सांगितले, तर तुम्हाला आठवत असेल तुमची आई किंवा तुमची दीदी, जर तुम्हाला एखादं काम सांगितलं, तुम्ही जर ऐकत नसाल तर ते तुम्हाला मारते, तुम्हाला शिक्षा देते आणि मग तुम्ही ती चूक परत करत नाहीत. मग तशाच पद्धतीची शिक्षा ही मानवाला मिळायला हवी, यासाठी सरकारने काय केलं, तर वेगवेगळ्या कायदे निर्माण केले आणि त्या कायद्यामध्ये वन संवर्धन कायदा काय केला, निर्माण केला, तो लागू केला, त्याला अंमलात आणला. हा कायदा काय सांगतो पहा, याद्वारे वन संरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधने घालण्यात आली. उदाहरणामध्ये केंद्र सरकारच्या परवानगीनेच खाणकाम करणे बंधनकारक आहे. तर जे कोणते जागा शासकीय असतात, सरकारच्या हाताखाली येतात, त्यामध्ये संरक्षणासाठी वनासाठी आरक्षित जागा इतर कोणत्याही कारणासाठी न वापरण्याची बंधनं आहेत. जर समजा आपल्याला एखाद्या जागेमध्ये खाणकाम करायचं असेल तर ते खाणकाम करणे सरकारच्याच परवानगीने बंधनकारक आहे. जर आपण मनाने आपल्याला वाटतं म्हणून जर तिथे खाणकाम केलं तर आपल्याला दंड बसू शकतो. तो दंड कशा पद्धतीचा असतो पहा, या कायद्याचा भंग करणाऱ्या गुन्हेगार ठरवून त्या व्यक्तीस 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, पर्यावरण संरक्षण कायदा 1986
प्रदूषणावर नियंत्रण आणणे, पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांवर कारवाई करणे याच उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आला. तर हा जो काही कायदा तयार करण्यात आला यामागचा उद्देश काय होता, तर प्रदूषण नियंत्रणात आणलं जावं किंवा मग लोकांमध्ये जागृती व्हावी की जर आपण असं काही केला गौपणा किंवा अशा पद्धतीचे नियमभंग केला तर आपल्याला शिक्षा होऊ शकते आणि शिक्षेच्या भीतीने मनुष्य चुकीचे पाऊल उचलत नाही. त्यानंतर पुढची गोष्ट, या कायद्यानुसार कोणत्याही उद्योगास, कारखान्यास अथवा व्यक्तीस निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके वातावरणात सोडण्याचा अधिकार नाही. तर या कायद्यानुसार काय, जे काही कारखाने असतात, जे काही वेगवेगळे उद्योग असतात, त्या उद्योगांमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काय मर्यादा आहेत, त्या मर्यादेच्या बाहेर निर्धारित मापदंडापेक्षा अधिक प्रदूषके जर वातावरणात सोडला गेला कारखान्यांद्वारे, उद्योगांद्वारे, तर त्यांना शिक्षा ठोठावली जाते. त्यांचा जो काही कारखाना असेल, जो काही उद्योग आहे तो बंद केला जातो. या कायद्यातील नियमांचे व कलमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंतच्या कारावासाची किंवा 1 लाख रुपयेपर्यंतच्या आर्थिक दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. पर्यावरण विषयक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली. तर हे जे काही कायदे आहेत, जर त्याचा कोणी भंग केला तर त्या नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीस 5 वर्षापर्यंतचे कारावास होऊ शकतो, म्हणजे जेल होऊ शकते, आणि 1 लाखापर्यंतचा आर्थिक दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. पर्यावरण विषयक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली. बाकीचे जे काही न्यायाधिकार आहेत ते इतर बाबीशी संबंधित आहेत. तर अशा गोष्टी या अवलंबल्या जात आहेत का, लोक त्या नियमांचं पालन करत आहेत का, हे पाहण्यासाठी नवीन न्यायाधिकरणाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली. त्याचं नाव होतं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. त्यानंतर पुढचा मुद्दा पहा. तर इथे एका लहान माणसाची मोठी गोष्ट इथे आपण पाहणार आहोत. तर आसाममध्ये आदिवासी भटक्या जमातीमध्ये जन्म घेतलेला एक छोटासा मुलगा, ज्याचं नाव होतं जाधव मोलाई पयांग. तर हा जो काही माणूस आहे तो फार कर्तबगार आहे, कारण याचा कर्तबगारीपणा जर तुम्ही ऐकलात तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल. 1963 ला जन्मलेला हा मोलाई जाधव वयाच्या 16व्या वर्षीपासून काय करायचा, जंगल कामगार म्हणून काम करायचा, कारण ते आदिवासी होते. मग आदिवासी लोकांना असं जंगल कामगार म्हणून काम करावं लागतं किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, तर त्यांची जी काही उपजीविका आहे ती भागत नाही. पारंपरिक शेती ते करतात, पारंपरिक शेतीवरती ते त्यांची उपजीविका भागवू शकत नाहीत, म्हणून अशा पद्धतीचे काम ते करतात. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप काय पडले होते, मृत्युमुखी पडले होते, आणि यावर उपाययोजना म्हणून त्यांनी अगोदर सुरुवातीला 20 रोपटे लावली होती. तर एखादा आपलं छोटस सहकार्य काय करू शकतं, मोठं योगदान बनवू शकतं. तर त्यासाठीच म्हणून यांनी जाधव मोलाई पयांग यांनी काय केले, सुरुवातीला फक्त 20 बांबूची झाडं लावली, आणि मग 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला होता. याची देखभाल करणारे मोलाई सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते. ही योजना थांबविल्यानंतर सुद्धा मोलाईचे जे काही कार्य होतं जंगल संरक्षणाचं, जंगल निर्मितीचं, ते कार्य अविरतपणे सुरू राहिले. झाडे लावणे व त्याची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले. जर आपल्याला कोणी सांगितलं बाळा एक झाड लाव, त्याला पाणी घालत जा, त्याची काळजी घे, तर आपल्याला किती प्रचंड प्रमाणामध्ये टेन्शन येतं की झाड लावा, त्याला पाणी घाला. पण तुमचं जे काही छोटंसं योगदान आहे ते छोटंसं योगदान एके दिवशी आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये त्याचं फळ मिळतं. तर बाकीचे इतर लोक काम करत नसताना सुद्धा, मदत करताना सुद्धा स्वतःचा जो काही दृष्टिकोन आहे तो सकारात्मक ठेवणं, त्या दिशेने वाटचाल करणं या जाधव मोलाई पयांग यांच्यासाठी फार कठीण ठरलं असावं. तरी सुद्धा त्यांनी या कठीण परिस्थितीवरती मात केली. 1360 एकरचं जंगल त्यांनी तयार केलं. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून
या प्रतिष्ठेच्या किताबाने सन्मानित करण्यात आले। आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखले जाते, कारण 30 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर मोलाई यांनी हे जंगल निर्मिती केली होती आणि त्यांच्या अतुलनीय कामगिरीचा गौरव म्हणून सुद्धा भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा जो काही पुरस्कार आहे तो दिला। अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते। तर याचंच उदाहरण ही आहे। जर एखाद्या माणसाने ठरवले, एखाद्या मनुष्याने ठरवले की आपल्याला जंगल तोड करायची आहे, तर त्यासाठी त्याला फार कालावधी लागणार नाही। पण जर एका मनुष्याने ठरवलं की मला जाधव मोलाई पयांग याच्यासारखं काय करायचं आहे, जंगल निर्मिती करायची आहे, तर त्यासाठी मात्र त्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतील। त्यासाठी अशाच पद्धतीने 30 ते 40 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो। तर यावरून आपल्याला काय समजतं, तर जर आपण ठरवलं तर आपण कोणतीही गोष्ट ती मिळवू शकतो, ती साध्य करू शकतो। त्यासाठी सतत काय करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील। मग तुम्हीही काय करा, तुमचं जर खरंच निसर्ग प्रेम असेल किंवा निसर्गाबद्दल तुमच्या मनामध्ये काही आस्था असेल, निसर्गाचं संतुलन व्यवस्थितपणे व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही सुद्धा छोटे छोटे रोपटे लावा, त्यांची काळजी घ्या, त्यांची निगा करा। एक दिवस ते तुम्हाला त्यांची फळे देतील। त्यानंतर पुढचा मुद्दा आपण आता पाहणार आहोत, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता। तर पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता काय असते, तर आपल्या पर्यावरणामध्ये वेगवेगळ्या प्रजातीच्या वेगवेगळे सजीव आपल्याला पाहायला मिळतात। मग त्या छोट्या कीटाणू असतील, जीवाणू असतील, यांच्यापासून ते हत्तीपर्यंतचे वेगवेगळे वर्गीकरण आपल्याला प्राण्यांचे पाहायला मिळतात। पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवांवर होत आहे। तुमच्या परिसरात याची उदाहरणे तुम्ही पाहिली आहेत का? आपली सजीव सृष्टी ही विविधतेने नटलेली होती। यात अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी अस्तित्वात होते। आज आपण पाहतो की आपल्या मागील पिढ्यांकडून ऐकलेले वैशिष्ट्य असे प्राणी किंवा वनस्पती आपल्याला पाहायला मिळत नाहीत। याला जबाबदार कोण, तर याला जबाबदार मनुष्य। कारण बऱ्याच वेळेला मनुष्याने काय केलं, स्वतःचा हाव भागवण्यासाठी, स्वतःची ग्रीड भागवण्यासाठी बऱ्याचशा वन्य प्राण्यांची हत्या केली, त्यांची शिकार केली। त्यांची जी काही कातडी आहे, त्यांची जी काही शिंग असतात, तर त्यांची जी काही हाडे आहेत, यांची त्यांनी मार्केटिंग केले, याला बाजारामध्ये नेऊन विकलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्याकडल्या बऱ्याचशा प्रजातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा पहा, निसर्गामध्ये आढळणाऱ्या एकाच जातीच्या सजीवांमधील अनुवांशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार, विविध प्रकारच्या परिसंस्था, या सर्वांमुळे त्या भागातील निसर्गाला जी जीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात। तर ही जी काही जैवविविधता असते, मग त्या सजीवांच्या जातीचे प्रकार असतील, वेगवेगळ्या परिसंस्था असतील किंवा निसर्गतः तेथील वातावरण कसं आहे, यावरून त्या सजीवसृष्टीची समृद्धी आपल्याला समजते आणि त्यालाच जैवविविधता म्हणतात। तर या जैवविविधतेची आपल्याला 3 पातळ्या पाहायला मिळतात। त्यापैकी पहिली पातळी म्हणजे काय, अनुवांशिक विविधता, म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी। तर ही जेनेटिक डायव्हर्सिटी काय असते, तर एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजेच अनुवांशिक विविधता होय। तर जे काही एकच जातीचे सजीव असतात पण त्यांच्यामध्ये विविधता आढळते, म्हणजे पहा इथे उदाहरण म्हणून आपण घेऊया मनुष्य। प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्या मनुष्यापेक्षा थोडा तरी वेगळा असतो। तो दिसायला असेल, गुणधर्माच्या बाबतीमध्ये असेल, त्याचा स्वभाव असेल, या सर्व गोष्टींमुळे मनुष्य वेगळा असतो। पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या सजीवांमधील हे अनुवांशिक वैविध्य कमी झाले तर हळूहळू जातच नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो। तर सजीवांचा महत्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे काय, पुनरुत्पादन। तर पुनरुत्पादनामुळेच काय होतं, तर सजीवांमधील अनुवांशिक वैविध्य काय होतं, कमी झालं, तर हळूहळू ती जात नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो। त्यानंतर पुढचा पातळी आहे प्रजातींची विविधता। तर निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, यालाच प्रजातींची विविधता म्हणतात। वेगवेगळ्या प्रजाती आढळतात। जर आपण फक्त एखाद्या छोट्याशा प्राण्याचा विचार केला, त्यामध्ये जर आपण मुंग्यांचा विचार केला, तर त्या मुंग्यांच्या जातीमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा प्रजाती पाहायला मिळतात। त्यानंतर पुढचा मुद्दा, प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो। त्यानंतर तिसरी पातळी आहे परिसंस्थेची विविधता। परिसंस्थेची विविधता म्हणजे काय, तर भक्ष्य असेल, भक्षक असेल, अधिवास असेल,
पर्यावरणातील फरक असेल, याच्या संबंधातून ज्या काही परिसंस्था निर्माण होतात, प्रत्येक परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व जैविक घटक वेगवेगळे असतात. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील दोन स्वतंत्र परिसंस्था असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे काय, तर आपण देवराई हा जो काही भाग आहे तो समजून घेणार आहोत. तर देवाच्या नावाने राखलेला आणि पवित्र समजले जाणारे वन म्हणजेच देवराई. तर हे जे काही देवराई असतात हे परंपरेने चालत आलेले असतात. जंगल सरकारच्या वन खात्याने सांभाळलेले नसून समाजाने सांभाळलेलं अभयारण्यच होय. कारण अशा जंगलामध्ये बऱ्याचशा प्रजातीच्या प्राण्यांची, वनस्पतींची काळजी घेतली जाते. आणि जर या देवराईला कोणी नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर जो काही समाज आहे तो एकवटला जातो आणि या विरोधात तो लढतात. देवाच्या नावाने राखून ठेवलं जातं. यामुळेच या वनांना एक प्रकारचं संरक्षण कवच असतं. भारताच्या केवळ पश्चिम घाटात नव्हे तर संपूर्ण भारतात दाट जंगलाचे हे पुंजके आढळतात. भारतात अशा 13,000 पेक्षा अधिक देवराया नोंदवलेल्या आहेत. महाराष्ट्रात अशा कोणत्या ठिकाणी देवराई आहे का, तुम्हाला माहित आहे का, तर त्याची तुम्हाला तुमच्या शिक्षकांसमवेत भेट द्यायची आहे. तर ह्या ज्या काही देवराई असतात, स्केअर्ड ग्रू ज्यांना आपण म्हणतो, स्केअर्ड म्हणजे काय, तर पवित्र, ग्रू म्हणजे वने, पवित्र अशी वने. तर प्रत्येक गावाच्या बाहेर किंवा बाहेरच्या दिशेला एक असं जंगल असतं जे की देवाच्या नावाखाली काय केलं जातं, रिझर्व ठेवलं जातं. तर यामध्ये गव्हर्नमेंटचा, सरकारचा कुठलाही हात पाय वगैरे काहीही नसतो. यामध्ये सरकार कधीच म्हणत नाही की तुमच्या गावाच्या बाहेर अशा पद्धतीचे देवराया राखून ठेवा. पण एखाद्या विशिष्ट समाजाच्या विशिष्ट परंपरा असतात, विशिष्ट अशा देवासंबंधीच्या वेगवेगळ्या आशा असतात, तर त्या सर्व पाळण्यासाठी अशा देवराया काय केल्या जातात, तर अशा देवरायांची निर्मिती केली जाते. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल. तर दुर्मिळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणे, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्याची निर्मिती करणे, त्यानंतर काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून घोषित करणे, विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे, प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे, कायद्यांचं पालन करणं, पारंपरिक ज्ञानाची नोंद करणं, या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर जैवविविधतेचे संवर्धन केले जाईल. तर बऱ्याच वेळेला काय होतं पहा, आपला जो काही जंगलतोड आहे त्या जंगलतोडमध्ये फक्त वृक्षांची हानी होत नाही, तर त्या जंगलामध्ये आढळणारे वेगवेगळे प्राणी असतात. मग त्यामध्ये ते जे काही वेगवेगळे प्राणी आहेत त्यांची सुद्धा हानी आपल्याला आढळते. त्यांचं जे काही निवासस्थान आहे ते सुद्धा बिघडतं आणि त्यामुळे त्यांना राहण्यासाठी ठिकाण नसतं. मग ते वास्तव्याच्या ठिकाणाच्या शोधामध्ये मानवी वस्त्यांपर्यंत येतात. मग असं जर आपल्याला पाहिजे नसेल किंवा असं घडू नये असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला हवं, ज्या काही दुर्मिळ जाती आहेत तर त्या जातींचं संरक्षण करायला हवं, राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्याची निर्मिती करायला हवी, काही क्षेत्रे राखीव जैव विभाग म्हणून सुद्धा घोषित करायला हवा. अशा राखीव जैव विभाग क्षेत्रामध्ये आपण कुठल्याही प्राण्याची किंवा वनस्पतीची कत्तल करू शकत नाही आणि जर आपण तसा काही प्रकार केला तर आपल्याला शिक्षा सुनावली जाते. त्यानंतर विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करायला हवा, प्राणी व वनस्पतीचं संवर्धन करायला हवं, कायद्याचं पालन करायला हवं आणि जर आपण कायद्याचं पालन नाही केलं तर आपल्याला शिक्षा होणारच. पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवायला हवी, कारण पारंपरिक ज्ञान सुद्धा बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टींची माहिती देऊन जात असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा जो काही आजचा तिसरा भाग होता तो संपतो. जर तुम्हाला या भागावरती काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवल्या जातील. तशाच पद्धतीने जर तुम्हाला या संपूर्ण भागावरती, संपूर्ण पाठावरती जर काही पर्सनली प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी तुम्ही आमचे वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्स फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, आता आपला जो काही पाठ आहे तो जवळपास संपत आलेला आहे. तो पुढच्या भागामध्ये संपून जाईल. मग त्यानंतर आपण पुढच्या पाठाकडे वळणार आहोत. पण त्यापूर्वी आपला जो काही शेवटचा पाठ आहे तो फार महत्वाचा आहे. शेवटचा जो काही भाग आहे तो फार महत्वाचा आहे, तो सुद्धा पहा. भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये. ना